नमस्कार, आपण पाहतात ANN न्यूज. पाहूया आजच्या सुपरफास्ट महत्त्वाच्या बातम्या. अकोला पोलिसांच्या ऑपरेशन प्रहार अंतर्गत अवैध गावठी दारू विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. अकोटफाईल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नायगाव येथे छापा टाकून 2 आरोपींसह तब्बल 4,98,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पातूर वाशिम महामार्गावरील बोडखा गावाजवळ भीषण अपघात झाला असून एकाचा मृत्यू तर 4 जण जखमी झाले आहेत. जखमींना अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून महामार्गावरील ट्रक पार्किंगचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सर्पदंश झालेल्या महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी रस्ताच उपलब्ध नसल्याने उपचाराला विलंब झाला आणि महिलेचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रस्त्याअभावी वेळेत उपचार न मिळाल्याने एका महिलेचा जीव गेल्याच्या या घटनेने ग्रामीण भागातील आरोग्य सेवा आणि पायाभूत सुविधांची गंभीर स्थिती समोर आली आहे. 3 अपत्य असल्याच्या प्रकरणात पातूर नगर परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य मोहम्मद शाकीर मोहम्मद साबीर यांना अपात्र ठरविण्याचा आदेश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिला आहे. मात्र शाकीर यांनी आरोप फेटाळून निर्णयाविरोधात अपील केल्याचे सांगितले आहे. अकोला जिल्ह्यातील अंगणवाड्यांना समुदायाशी जोडण्यासाठी नवचेतना व आधारशिला उपक्रमांतर्गत वेलकम मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. बार्शी टाकळी तालुक्यातील कान्हेरी सरप येथे बैलगाडी, लेझिम आणि मिरवणुकीतून चिमुकल्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या आजच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सकाळपासून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंत्रालय परिसर, मंत्र्याचे बंगले, आमदार निवास आणि मरीन ड्राईव्ह परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रक्षाबंधनाचा सण अवघ्या एका दिवसावर आला असून बुलढाणा शहरातील बाजारपेठेत राख्यांची रेलचेल पाहायला मिळत आहे. आकर्षक आणि रंगबेरंगी राख्यांनी बाजार सजला असून खरेदीसाठी महिलांची गर्दी वाढली आहे. मात्र महागाईमुळे यंदा राख्यांच्या दरात सुमारे 20 ते 30% वाढ झाली आहे. अकोला तालुक्यातील आगरमध्ये ग्रामसेवक गैरहजर राहिल्याने ग्रामसभा वादाच्या भोवऱ्यात सापडली असून संतप्त ग्रामस्थांनी सभेवर बहिष्कार टाकत भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी करून अधिकृत ग्रामसभा घेण्याची मागणी केली आहे. मेहकर तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रवासाची अडचण अखेर दूर झाली आहे. पारडा येथे बससेवा सुरू झाल्याने शाळकरी विद्यार्थी आणि वयोवृद्ध नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अकोला सामाजिक वनीकरण विभागातील 2018 आणि 2023 या कालावधीतील वृक्ष लागवड आणि विविध कामांमध्ये तब्बल 60 कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला आहे. या तक्रारीची दखल घेत जिल्हा प्रशासनाने कृषी विद्यापीठाला पत्र पाठवून नियमानुसार कारवाईचे निर्देश दिले आहेत. अशाच सुपरफास्ट बातम्यांसाठी पाहत रहा ANN न्यूज. नमस्कार.